केलं तर आपण खूप रिव्होल्यूशन करू शकतो. पण आपल्याकडे हे आपण बघतो की आपल्याकडे म्हणजे आपलं गाव सोडून शेजारच्या गावात लोक कामाला जायला तयार होत नाहीत, आपल्याच गावामध्ये काम करायला तयार होत नाहीत. तर मग हे असे म्हणून तर सर मी प्रत्येक माझ्या भाषणात मी सांगतो, बोलताना सांगतो की छत्रपती शिवाजी माझे आदर्श आहेतच, पण मी ब्रिटिशांना पण आदर्श मानतो, पोर्तुगीजांना पण आदर्श मानतो. काल मी गोव्याला होतो, माझ्या बायकोचा 50वा वाढदिवस करायला गेलो होतो, तर वास्को द गामाची हिस्ट्री वाचलं होतं मी. वास्को द गामाचा मृत्यू 1530चा आहे, छत्रपतींचा आपला जन्म 1630चा, त्याच्या आधी 100 वर्षाचा मृत्यू झाला. त्याच्या आधी तो भारतात आला होता. त्यावेळेला साहेब जहाजामध्ये इंजिन नव्हतं, शिडाच्या जहाजात बसून वल्ली घेऊन ही माणसं न्यूझीलंडपर्यंत गेली. ते कदाचित मराठी माणसात यायला पाहिजे, तो आदर्श घेतला पाहिजे की आज 24 तासात जगाच्या पाठीवर मी कुठूनही कुठे जाऊ शकतो. 24 तासात. आज माझी मुलगी सकाळी गेली अमेरिकेला, ती आता सकाळी 4ला बसली, आज रात्री 10 वाजता ती अमेरिकेला उतरेल. 24 तासात जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ शकता. तर तुमच्याकडे डेअरिंग का नको? जेव्हा की त्यावेळेला महिना 2-2 महिन्याचे भारतात यायला 3 महिने लागायचे. कितीतरी जहाज बुडायची, फक्त होका यंत्र होतं आणि नॉर्थ स्टार बघत हे लोक यायचे, नॉर्थ स्टार बघायचे. होका यंत्र नॉर्थ स्टार की भारतात असं आहे, इथं खडक येतो. किती जहाजं बुडली, किती लोक गेले. आज तसं काहीच नाही तुमच्याकडं. फक्त जिद्द नाही आहे, ती फायर नाही आहे. बेलीमध्ये फायर पाहिजे. कुठली गोष्ट व्हायची असेल ना तर नुसतं म्हणून होत नाही, देईल हरी खाटल्यावरी कधी होत नाही. तुम्हाला स्ट्राईव्ह करायला लागतं, मरायला लागतं, रात्रंदिवस झगडायला लागतं, काम करायला लागतं, तर गोष्टी होतात. आणि मी करतोच, मी असं. तुम्हाला आता ही जी गरज आहे तर तसा रिस्पॉन्स येतोय का? म्हणजे येतोय. म्हणजे मी आता बोलायला लागलो वेगवेगळ्या ठिकाणी, तर ॲग्रिकल्चरमध्ये माझा अंदाज आहे की पुढच्या 3-1 महिन्यात आम्ही ॲटलिस्ट 400-500 मुलं इटलीला पाठवू. 400-500 तरी इटलीला पाठवू. ह्या वर्षी माझा प्रयत्न की ॲटलिस्ट 10,000 ते 15,000 लोकांना भारताबाहेर पाठवू 2025 कॅलेंडर वर्षामध्ये. माझी व्हाईस प्रेसिडेंट मॅडम घेतली रुपल म्हणून, ती आत्ता 4 दिवस सौदी अरेबियात होती. तिथेही खूप गरज आहेत, वेल्डरची गरज आहे. सगळे सौदी अरेबिया खूप वाढतोय, सगळ्या जगात सर गरज आहे वेगवेगळ्या क्षेत्राची. आणि स्पेसिफिकली पॅरामेडिकला खूप जास्त का मागणी आहे, म्हणजे नर्सिंग आणि पॅरामेडिक. म्हणजे आत्ता आपले जे एज्युकेशन संस्थांचे जे कोटे आहेत ते 10पट केले तरी पुरे पडणार नाही. आज जर तुम्ही दुबईला जर गेलात तर तुम्हाला त्या मॉलमधल्या बहुतेक मुली फिलिपाईन्सच्या मिळतील. नर्सिंगमध्ये बहुतेक मुली फिलिपाईन्सच्या मिळतील. कारण त्यांनी त्यापासून म्हणजे 10 वर्षापूर्वी त्यांनी ही मुवमेंट चालू केली की एटिकेटचं ट्रेनिंग, बोलायचं कसं तर ट्रेनिंग आणि बाकी सगळं शिकवलं, त्यांना जॉब मिळत आहेत. आता आपल्या लोकांना आपण हे करायची गरज आहे. अमेरिकेने देखील आता ह्या वर्षी शेती क्षेत्रात काम करायला 9 महिन्यासाठी व्हिजा ओपन केलाय. 9 महिन्यासाठी जो मुलगा अमेरिकेत जाईल शेतात काम करायला, त्याला महिन्याला 3-3.5 लाख रुपये पगार मिळेल महिन्याला. 9 महिन्याचा व्हिजा राहिला, 9 महिन्यांनी परत मागायचं. त्यांची किती गरज आहे? त्याची म्हणजे लाखभर लोक तर कमीत कमी असतील. मी आता मायक्रो प्लॅनिंग करतोय, कुठल्या देशात कुठल्या कॅटेगरीचं